कधीतरी जेवण बनवण्याचा कंटाळा येतो आणि आपल्याला पौष्टिक पण झटपट तयार आणि पचायलाही हलकं असं जर तुम्हाला काहीतरी खायचे असेल तर ही गरमागरम आणि पचायलासुद्धा हलकी फुलकी खिचडी उत्तम असा पर्याय आहे. नमस्कार, सविताज किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं 2 डाळी घेतल्या आहेत. एक तूर डाळ घेतली आहे 1 वाटी आणि मुगाची डाळ 1 वाटी घेतली आहे. तर तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ घेऊ शकता. आणि 1 वाटी मी तांदूळ घेतला आहे, तुकडा तांदूळ, आणि थोडंसं वरती पाव वाटी घेतला आहे तांदूळ. आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. आता मी हे स्वच्छ अगोदरच करून घेतलं आहे आणि पाण्याने 2-3 पाण्याने असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं आपण भिजवलं तर खूपच छान, कारण लवकरच शिजतं हे डाळ आणि तांदूळ. आणि ह्यात आपण पाणी किती टाकायचं, तर आत्ता 3 वाट्या आपण तांदूळ आणि डाळी घेतल्या आहेत, तर ह्याच्यात दुप्पट असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला. दुप्पट असं मी घेतलं आहे. 6 हे वाट्या घेतल्या आहेत. आणि लागले तर नंतर आपण गरम करून ह्यात टाकले तरी चालतं पाणी, किंवा कुकरमध्ये ह्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, कारण चांगलं गाळ होतं आणि आपली खिचडी भात पण चवीला छान लागतं, स्वादिष्ट लागते खिचडी भात. आणि हे शिजवून घ्यायचं आहे. हे उकळी आलं की ह्याच्यावरचं पाणी मी काढून घेत आहे. आणि नंतर आपल्याला ह्याच्यात मीठ आणि हळद असं टाकायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे मी आत्ता, आणि एक अर्धा चमचा अशी हळद टाकली आहे. एकदम मध्यम गॅस करून आपल्याला आता हे डाळ आणि तांदूळ शिजवून घ्यायचं आहे. तूप टाकलं आहे 1 चमचाभर. आवडीनुसार तेलही टाकू शकता. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर एक ताट असं ठेवून त्यात पाणी ठेवायचं आहे, म्हणजे आत आपली डाळ आणि तांदूळ एकदम छान असं शिजले जाते. तुम्ही बघू शकता हे डाळ आणि तांदूळ खूपच छान शिजलं आहे, मऊ शिजलं आहे. आणि थोडं मॅशरने मॅश केलं तरी पण हे मऊ लगेचच होतं. आणि छान असं डाळ आणि तांदूळ शिजले आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण ह्याला छान असा तडका देऊन घेऊयात, म्हणजे चवीला मस्त होते हे खिचडी. ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे 2 चमचे मी तेल टाकलं आहे, मोठे 2 चमचे. आणि तूप टाकलं आहे 1 चमचा. तुपाचा स्वाद खूप छान लागतो खिचडी भातामध्ये. आणि आत्ता मोहरी टाकत आहे मी अर्धा चमचा. मोहरी टाकली आहे. मोहरी फुलली की आत्ता मी कट करून घेतलेला एक मध्यम आकाराचा असा कांदा टाकून घेत आहे. छान असा कांदा परतला की आपण आवडीनुसार टोमॅटो टाकायचा आहे. मी अर्धा टोमॅटो टाकला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही एकही टोमॅटो टाकू शकता. आणि आलं आणि लसूण मी असं क्रश करून घेतलं आहे, बारीक करून घेतलं आहे. आणि ह्यात मी लाल मिरच्या अर्ध्या करून टाकल्या आहेत. लाल मिरची पावडर टाकली आहे अर्धा चमचा. गरम मसाला अर्धा चमचा टाकला आहे. आणि धना पावडर टाकली आहे अर्धा चमचा. छान असा तडका होतो. मीठ चवीनुसार टाकले आहे मी. आणि आता हे चांगलं आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे ह्याची. तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही कढीपत्ताही टाकू शकता, किंवा कोथिंबीर आणि कढीपत्ताही टाकू शकता. आता मी खिचडी भात शिजवलेला होता ना, तो छान असं मऊसर झालेला आहे. आणि आता कढईत टाकून घेत आहे. तुम्हाला जर अजून जास्त पातळ पाहिजे असेल तर ह्यात आपण गरम पाणी टाकून वाढवू शकतो, आणि सरसरीत असं खायला मस्त लागतं. ही खिचडी आपल्याला टोमॅटो, गाजर किंवा लोणचं, पापड असं ह्याच्यासोबत खाल्लं तरी खूपच पोटभरीचा हा उत्तम पर्याय आहे. वरून तूप टाकले आहे मी, थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, गाजर ठेवलं आहे.
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.